नमस्कार, मी विशाखा विरखरे. मी मराठी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की मोडकळीला आलेली जीर्ण इमारत, विद्यार्थ्यांची घटणारी संख्या, शिक्षणाचा ढासळता आलेख, अशा प्रतिकूल परिस्थितीतही जिल्हा परिषद शाळांनी स्वतःचा कायापालट घडवून आणत इतर शाळांसमोर आदर्श ठेवलाय. ही किमया घडली आहे बीड आणि धुळे जिल्ह्यातल्या शाळांनी. याचाच आढावा आपण घेणार आहोत गावातल्या ई-लर्निंग या आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. काळाच्या ओघाबरोबरच आता गावागावातील जिल्हा परिषदेच्या शाळांचं देखील रूप बदलतंय. शाळांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा येण्याबरोबरच विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी म्हणून अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी राबवल्या जातात. त्यातूनच शैक्षणिक क्षेत्रात आता झेडपीचा जामखेड पॅटर्न उदयास येतोय. ग्रामीण दुष्काळी भागात जिथे मूलभूत सोयींचीच वानवा असते तिथे शिक्षणाची काय कथा. पण जामखेड तालुक्यातल्या शाळा याला अपवाद ठरल्यात. तालुक्यातल्या तब्बल 63 शाळा एकाच वेळी ISO मानांकनासाठी पात्र ठरल्यात. त्यामुळे या शाळांची शिक्षण क्षेत्रात एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. शाळा जर चांगली असेल तर मुलं त्या शाळेमध्ये दाखल करतात. म्हणून आम्ही पहिल्यांदा शाळेचं लुक बदलण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही गुणवत्तेकडे वळलेलो आहेत. आता आमच्या 90 शाळा आमच्या डिजिटल झाल्या आहेत आणि 180 जिल्हा परिषदेच्या शाळा आम्ही 31 मार्च 2016 अखेर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रगत करत आहोत. जामखेडमध्ये 180हून अधिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या शाळांचा दर्जा खालावल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. शासनाने या शाळांचा दर्जा सुधारावा, तसंच जिल्हा परिषद शाळाही आता खासगी शाळांप्रमाणे हायटेक व्हाव्यात, विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण मिळावं यासाठी नवनवीन योजना काढल्या. याच आधारावर खासगी संस्थेच्याही 2 पावलं पुढे जात या शाळांनी आपला कायापालट घडवून आणलाय. शेतकऱ्यांच्या हाताशी काहीही नसताना, संपूर्ण दुष्काळ असताना सुद्धा ही तुमची मुलं आहेत, या शाळा आपल्या आहेत, ही जाणीव पालकांमध्ये, मुलांमध्ये, ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्यामुळं भरभरून प्रतिसाद मिळाला. जामखेड तालुक्यामध्ये 1,13,78,000 रुपये मागच्या महिन्यामध्ये निधी श्रमदान आणि रोख स्वरूपात जमा झाला होता. अव्याहतपणे आजही हा निधी मिळण्याचं प्रमाण चालू आहे. या उपक्रमाला शाळा प्रशासनासोबतच लोकांचाही हातभार लागलाय. शाळांचा कायापालट घडवून आणण्यासाठी लोकसहभागातून तब्बल 1,43,00,000 रुपये जमा करण्यात आलेत. लालफिश शाहीच्या कारभाराला दूर सारत केलेल्या या प्रयत्नांमुळे शाळेचा बघता बघता कायापालट झाला. त्यामुळेच या शाळांचा आता आदर्श शाळांच्या यादीत समावेश झालाय. अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, बीड. जामखेड हा तसा दुष्काळी तालुक्यात तब्बल 63 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत. मात्र या शाळा ISO नामांकन मिळवण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं लोकसहभागातून सरसावल्यात. भोसले वस्तीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. अहमदनगर आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जामखेड तालुक्यातील 63 शाळांना ISO दर्जाचा मानांकन मिळालं आहे. कारण त्याचं तसंच आहे की या शाळेच्या परिसरामध्ये अत्यंत सजावट करण्यात आली. आपण पाहू शकता की अशा 63 शाळा अत्याधुनिक पद्धतीने सजवण्यात आल्यात आणि विशेषतः हे लोकवर्गणीतून काम झालेले आणि गावचे गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही लोकवर्गणी जमवलेली आहे. त्यामुळेच असे शाळेचं वातावरण झालेलं आहे. ह्या शाळेतले विद्यार्थी पण अतिशय हुशार आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आपण विचारलं असता ती वेगवेगळ्या माध्यमातून उत्तर देत आहेत. गणित असू द्या किंवा जनरल नॉलेज, असं सर्व क्षेत्रामध्ये हे विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढलेली आहे. आजपर्यंत लातूर पॅटर्न आपण ऐकला होता शिक्षणाचा, परंतु आता मात्र अहमदनगर जिल्ह्यातला जामखेड पॅटर्न हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले अनेक भागातले लोक हे जामखेड पॅटर्न नेमका काय आहे हे पाहण्यासाठी येत आहेत. त्यामुळे हे नवा पॅटर्न आता समोर येत आहे. कॅमेरामॅन सागर आजबीसह मी अविशांत कुमकर, अहमदनगर. या जिल्हा परिषदेच्या शाळांना लोकसहभागातून मदत केली जाते. या संदर्भात सभापती आणि गावकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. या शाळा अत्याधुनिक होत आहेत, काय वाटतं या शाळेविषयी, काय सांगाल? आतापर्यंत जामखेड तालुक्यात जर विचार केला
अत्यंत दुर्गम भागातला तालुका आहे, दुष्काळी तालुका आहे। यामध्ये म्हणावं अशा शैक्षणिक सुविधा नव्हत्या, परंतु या ठिकाणी एक 6-7 महिन्यापूर्वी या जामखेड तालुक्यात शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी हे थोडे कामाचे माणसं मिळाले। या ठिकाणी गट शिक्षण अधिकारी सन्माननीय काळेसाहेब यांच्या माध्यमातून या तालुक्यात शाळा ISO करायची असा त्यांनी संकल्प केला। काळेसाहेबांना असं वाटलं की आता आपण या तालुक्यात बऱ्याच शाळा ISO करू शकतो। त्यांनी इतकं परिश्रम घेतलं, जीवाचं रान केलं। त्या कामी प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापक, त्या शाळेचे केंद्रप्रमुख आणि त्या गावाचे ग्रामस्थ, पालक यांनी असा हिरीनबाग घेतला की त्यांना वाटलं आपली शाळा बसवण्यासारखी व्हावी, म्हणून त्यांचा संकल्प अगदी 6 महिन्यामध्ये जवळजवळ 67 शाळा ISO झाल्या। सगळे केंद्रप्रमुख, सगळे मुख्याध्यापक आणि सर्व सहशिक्षक यांनी एकत्र येऊन पालकांचा सहभाग घेऊन जवळजवळ आज 100च्या पुढे शाळा ISO ह्या मार्च एप्रिल होतील अशी मला अपेक्षा आहे। अजूनही काही ग्रामस्थ आहेत, अशी एक महिला आहे की ते शाळेची प्रगती पाहून त्यांनी संपूर्ण विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्ड दिलेले, त्यांना विचारू काय सांगाल? आम्हाला मदत करावं वाटली अशी म्हणून आम्ही केली। म्हणून लेकरं खूप शिकावात, आम्ही तर नाही शिकलोत, मी एक अडाणी, मी शिकले नाही, पण मला वाटतं की लेकरं खूप शिकावात, ही व्हावात। ISO शाळेमुळे एक वातावरण निर्मिती झालेलं आहे। एकतर शाळा सुसज्ज आणि सुंदर शाळा आणि आनंददायी शाळा, एक ह्यामुळे मुलांना खूप प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो आणि त्यामुळे मुलं शिकण्यास खूप मदत होते। एकंदरीत आपण पाहिलं की अनेक ठिकाणी आयुष्यात शाळेमुळे मुलांची गुणवत्ता पण वाढलेली, नक्कीच हे जामखेड पॅटर्न नावलौकिक मिळत आहे। कॅमेरामॅन सागरसह मी अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, जामखेड, अहमदनगर। जामखेडच्या ISO मानांकन मिळालेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्याचबरोबर सामान्य ज्ञान देखील वाखणण्याजोगे आहे। आपण पाहू शकता की या शाळेचं वातावरण अतिशय दर्जेदार पद्धतीने सजावट करण्यात आली, त्यामुळे मुलं सुद्धा अतिशय आनंदाची पद्धतीने शिक्षण घेत आहे। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहेत आपण। तू सांग मला की व्हॉट इज युअर स्कूल नेम? My school name is जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल सारवाळा। आपण पाहिलं की जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत पण कसे उत्तर देत आहेत। अजूनही काही विद्यार्थी आहेत, त्यांना विचारू व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज कुमार। अजूनही काही जनरल प्रश्न विचारू, तुमच्या भागाचे सरपंच कोण आहेत? श्री अजय दादा काशीद। अजूनही काही विद्यार्थी आहेत, त्यांना विचारू की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस। अजूनही काही विद्यार्थी आहेत, त्यांना विचारू की या विरोधी पक्ष नेते कोण आहेत महाराष्ट्रात? धनंजय मुंडे। आपण पाहिलं की अतिशय उत्कृष्टपणे हे मुलं उत्तर देत आहेत। काही गणिताचे प्रश्न पण विचारू की तू मला सांग की नंबर्स नेम 5 3 7 5 6 7 1 8। 5,47,56,718। काय नाव आहे तुझं? अंजली तुकाराम बोलबट। कितवीला आहे तू शाळेत? दुसरीला। आपण पाहिलं की ही दुसरीचे विद्यार्थी आहेत। तालुक्यातल्या संपूर्ण ठिकाणच्या शाळेचा आढावा घेतला तर अशीच परिस्थिती तुम्हाला पाहायला मिळत आहे। शहरातल्या इंग्रजी शाळेपेक्षा ही ग्रामीण भागातल्या त्या ZPच्या शाळासुद्धा आता कमी नाही, हेच चित्र सर्वत्र दिसून येत आहे। कॅमेरामॅन सागर आजबेसह मी अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, जामखेड। कार्यक्रमात घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा मी मराठी न्यूज। ब्रेक नंतर गावातलं ई-लर्निंग आमच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। खासगी संस्थानांच्या शाळेच्या 2 पावलं पुढे जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तापूर्ण बनवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलाय। या संदर्भात गट शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी। एका वर्षात तुम्ही एवढ्या शाळाला ISO मानांकन मिळवून दिलंय, काय कारण आहे?
लोकसहभाग हे त्यामधलं मुख्य कारण आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे, दुष्काळाची स्थिती आहे, परंतु या शाळांना आपली शाळा वाटावी, आपली शाळा व्हावी या हेतूने गावकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आम्ही विश्वासात घेतलं आणि आमच्या शिक्षकांनी आणि प्रशासनातल्या सगळ्या घटकांनी मिळून काम केलं. त्यामुळे आज आमच्याकडे 1.5 कोटीच्या पुढे लोकसहभाग मिळाला आणि त्यातून या शाळांना आम्ही बोलकं केलेलं आहे आणि शाळांना ISO प्रमाणपत्र आम्ही मिळवून दिले. कुठलाही शासनाचा आधार न घेता गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून ह्या शाळेला पुढे आणले, काय सांगाल? लोकांनी त्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचा सहभाग त्यामध्ये नोंदवणं महत्त्वाचं आहे आणि जोपर्यंत लोक सहभाग मिळत नाही तोपर्यंत शाळा ही आपली वाटत नाही आणि लोकांना ही शाळा आपली त्यामुळे वाटली आणि आता ह्या शाळा जिल्हा परिषदेचं नव्हे तर ह्या लोकांच्या शाळा झालेल्या आहेत. एकंदरीत अनेक ठिकाणी ह्या इंग्रजीचं सध्या मोठं पेव आहे. याच काळामध्ये सध्या तुमच्या जिल्हा परिषद शाळेचा कसा प्रतिसाद आहे? विद्यार्थ्यांची कशी संख्या आहे? गळतीचं प्रमाण कमी झालं का आणि गुणवत्ता वाढली का? आमच्याकडे गळतीचं प्रमाण हे 1% जवळपास आहे, यापेक्षा अधिक नाही, परंतु आम्ही शून्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये सेमी इंग्रजी आमच्याकडे 100% शाळेमध्ये सेमी इंग्रजी आहे आणि सेमी इंग्रजीमुळे पालकांना शिक्षणाची हमी आम्ही दिलेली आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सुद्धा हमी दिलेली आहे आणि गुणवत्ता आमच्या शाळांची निश्चितच चांगली आहे. मग अगदी खणखवून सांगू शकतो की आमची शाळाची गुणवत्ता चांगली आहे. कॅमेरामन सागर आजबेसह मी अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, जामखेड, अहमदनगर. तर मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच सामाजिकतेचं बीज रुजवायचं काम ही शाळा करते. मी एक शेतकरी बोलतोय. मला बळीराजा जगाचा पोशिंदा या नावाने हे ओळखले जाते, पण आज याच जगाच्या पोशिंद्यावर आज उपासमारीची वेळ येत आहे. कारण माझा व्यवसाय शेती आहे. माझी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. गेले 2 वर्ष पाऊस कमी पडला. माझ्या शेतीवर अनेक संकट आली. माझ्यासाठी आज निसर्ग कोपला आहे. जमिनीला म्हणतात शेतकऱ्यांची आहे तरी आमचा विकास नाही. जमिनीला म्हणतात शेतकऱ्यांची आहे तरी आमचा विकास नाही. लोकांच्या पडसाठी दिवसभर राबतो, स्वतः मात्र चटणी भाकरवर जगतो. शेतात कष्ट करून निसर्ग कापतो. दुष्काळाच्या भीतीला मी थरथर कापतो. मी शेतकरी झालो यात माझा काय गुन्हा? मी शेतकरी झालो यात माझा काय गुन्हा? माझ्या शेती मला नाही घेऊ भाव नाही. सावकाराच्या कर्जातून माझी सुटका नाही. म्हणून माझे बांधव आज आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज या महाराष्ट्रात या वर्षात शेकडो आत्महत्येची जेव्हा मी बातम्या ऐकतो, वाचतो, तेव्हा माझे मन सुन्न होते. म्हणून मी माझ्या बांधवांना सांगतो, घाबरू नको कर्जाला. भय, चिंता, फासावर टांग. जीव एवढा स्वस्त नाही, सावकाराला ठणकून सांगा. या काळ्याचा लेख कधी संकटापुढे झुकला का? या काळ्याचा लेख कधी संकटापुढे झुकला का? किती तापला सूर्य तरी कधी समुद्र आटलं का? किती तापला सूर्य तरी कधी समुद्र आटलं का? निर्धारांच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय. निर्धारांच्या वाटेवर टाक निर्भीडपणे पाय. तू फक्त विश्वास ठेव. तू फक्त विश्वास ठेव. पुन्हा सुगी देईल धरणी माय. पुन्हा सुगी देईल धरणी माय. फाटलं नाही आबाळ बाप्पा, आताचा आशा सोडू नको. वांज झाली नाही माती. वांज झाली नाही माती. आताचं गाशा गुणाळ नको. परमेश्वरा, परमेश्वरा, तू जरी कोपला तरी मी हरणार नाही. येणाऱ्या संकटाचा सामना करेल, पण फास घेऊन मरणार नाही. शेतकऱ्यांना, तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही जर आत्महत्या केली तर सारे कुटुंब आज रस्त्यावर येते. एकंदरीत आपण पाहिलं की ही होते एका लहान मुलाची व्यथा. आता शेतकऱ्यांना रडायचं नाही, लढायचं, असंच या लहान मुलाच्या बोलण्यातून दिसून येत आहे. कॅमेरामॅन सागर आजबेसह मी अविशांत कुमकर, मी मराठी न्यूज, बीड. क्षणभरातच परत येतो एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली। गावांमध्ये टेक्नॉलॉजी आणण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे। आज देश याच दिशेने वाटचाल करतोय। डिजिटल शिक्षण गावातील विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे, हा ध्यास घेतलेल्या हर्षल विभंडिकच्या उदाहरणावरून तरी हेच सिद्ध होतंय। परदेशात राहणारा मोहन आपल्या गावी येतो, दुर्गम भागात सोयी सुविधा निर्माण करतो आणि परिसराचा कायापालट करतो। स्वदेश सिनेमाचं हे कथानक सर्वांनाच माहिती आहे। असंच काहीसं धुळे जिल्ह्यात झालंय। धुळ्यातील तरुण हर्षल विभंडक न्यूयॉर्क वरून डिजिटल इंडियाचा ध्यास घेऊन परततो। धुळ्यातील एक गाव दत्तक घेण्याचा विचार करतो आणि गावाचा कायापालट करतो। माझी अशी इच्छा होती की आपण भारतात जाऊन आपल्या धुळे जिल्ह्यातील 4 तालुक्यातली एक खेडा आपण दत्तक घ्यावं आणि ते आपण पूर्ण डिजिटल विलेज बनवण्याचा प्रयत्न करावा। माझ्या वडिलांनी मला विचारलं की बेटा मुद्दल तर परत आलं, पण व्याज कुठे नाही का? त्यावेळेस तर मी काही उत्तर देऊ शकलो नाही, पण आज माझे वडील मला दिसत नाही ते, पण त्यांना मी सांगेल हे जे बी लाईन पासून एफ लाईन पर्यंत जे 45 शाळांचे मुख्याध्यापक बसले ना, ती माझी व्याजाची पहिली इन्स्टॉलमेंट आहे। हर्षल यांनी गावांचा कायापालट करायचं ठरवलं आणि डिजिटल शिक्षणाचं आव्हान पेललं। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल क्लासरूमची सुरुवात करण्याचं ठरवलं। 60हून अधिक प्रेरणा सभा घेतल्या आणि डिजिटल शिक्षणाची नवी सुरुवात केली। 29 डिसेंबर 2015ला झालेल्या प्रेरणा सभेत 45 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला। हर्षल यांनी मोठं यश संपादन केलं, पण इतक्यावरच हर्षल थांबले नाही। आता त्यांना 300 डिजिटल क्लासरूमचं ध्येय गाठायचंय। मी जे 70-30चं मॉडेल चालवलं आहे, ज्याच्यात मी 30% मी आणि माझे अमेरिकेतले काही मित्र 30% देतोय, तर हे मॉडेल बरेचसे सधन शेतकरी असतील, शहरामधले काही श्रीमंत लोक असतील किंवा पदाधिकारी असतील, पॉलिटिशियन असतील, त्या सर्वांनी पण याच्यात जर इंटरेस्ट घेतला आणि हे 30% जर दिले तर या शाळा लवकर डिजिटल होतील। हर्षल पुन्हा अमेरिकेत गेले, पण इथल्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत मिळवायला थेंबे थेंबे तळ साचतं म्हणतात, त्याच पद्धतीनं छोट्या छोट्या मदतीतून विद्यार्थ्यांचं भविष्य घडवायचा निर्धार हर्षल विभंडिक यांनी केलाय। प्राजक्ता करगुटकर, मी मराठी न्यूज। नक्की कशी आहे हर्षल विभांडिक यांच्या संकल्पनेतील देवमोगरा गावातील ही आदर्श शाळा, पाहूयात। अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यांमधील 18 गावं सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झाली। या गावांचं पुनर्वसन होऊन देवमोगरा गाव उदयाला आलं। गाव म्हटलं की शाळा आलीच। देवमोगरा गावातही 26 जून 1995 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेची स्थापना झाली।